काही मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ नये म्हणून लोक ती वस्तू कुलूपबंद ठेवतात। मात्र अकोला जिल्ह्यातील उगवा गावात चक्क पिण्याच्या पाण्याला कुलूपबंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात सध्या तापमानाने कहर केला आहे, तर दुसरीकडे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात पाण्याची टंचाई कशी आहे यावर हा स्पेशल रिपोर्ट। विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झालेल्या अकोल्यात सध्या पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय। अकोला शहरासह जिल्ह्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे। शहरात दर 5 दिवसानंतर पिण्याचे पाणी सोडलं जात असल्याने नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे। तर दुसरीकडे अकोल्याच्या ग्रामीण भागात पाण्याला चक्क कुलूपबंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। उगवा या गावात गावकरी पिण्याचे पाणी कुलूप लावलेल्या टाक्यांमध्ये ठेवण्यात येत असल्यानं पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलं आहे। तर दुसरीकडे अकोला शहरातही सध्या पाणी टंचाई जाणवू लागली आहे। एकीकडे उन्हामुळे होरपळ होत असताना दुसरीकडे पाणी टंचाईचा चटका अकोलेकरांना बसू लागला आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्व प्रसार माध्यमाचे आभार मानतो, कारण या उगवा गावामध्ये जे भीषण पाणी टंचाई होती, तुमच्यामुळे आमचा प्रश्न हा पूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे। दादा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की उगवा गावामध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कोणत्याच प्रकारची नाही आहे। ज्याही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आजपर्यंत होत्या त्या फक्त कागदोपत्री पूर्ण झालेल्या आहेत। आम्ही जे आहे या 64 खेडेगाव योजनाच्या भरोश्यावर आहे। जेव्हा त्या पूर्ण 64 गावाचं पाणी होते तेव्हा 65वा नंबर आमच्या उगवा गावाचा राहतो। या 65 दिवसानंतर जे पाणी येते ते आम्हाला व्यवस्थित साठवून कुलूप लावून ठेवावं लागते, कारण की आमच्या उगवा गावातला जो मजूर आहे हा शेतात काम करण्यासाठी जातो, तर आपल्या घरातलं पाणी हे चोरीला गेलं नाही पाहिजे यासाठी आम्ही या पिण्याच्या पाण्याला एक कुलूप लावून ठेवतो। तरी आमच्या शासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या पाणी पुरवठा म्हणजे आमच्या गावाला भरपूर कमीत कमी 4-5 दिवस आलं तरी पाणी भेटलं पाहिजे। आणि ज्या योजना आहे ह्या फक्त कागदोपत्री झालेल्या आहेत। हापसी आहे तर त्या हापसीले पाणी नाही, नळ आहेत तर नळ तर काही कामाचेच नाहीत, कारण की आमच्या ग्रामपंचायतचा काही स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा कोणतं देणं ते हेच देखील फक्त कागदोपत्रीच पूर्ण झालेलं आहे। तरी शासनाला मी हात जोडून विनंती करतो की या उगवा गावाकडे जरा विशेष लक्ष द्या आणि आमच्या गावाला कमीत कमी 4-5 दिवस आलं तरी पाणी भेटलं पाहिजे। धन्यवाद। पाणी टंचाईची भरपूर प्रॉब्लेम आहे अकोला शहरमध्ये, कारण की 5 ते 6 दिवसापासून पाणी अजिबात येत नाही नळाला। आणि पाणी तर नळाला येत नाही, परंतु त्याच्यामध्ये गढूळ पाणी येते, पिवळं पाणी येते। त्याच्यापासून जनतेच्या आरोग्याला धोकादायक आहे पाणी। तर हे पाण्याची सुधारणा बी व्हा आणि 2 दिवस आड पाणी महानगरपालिकेने द्या, ही आमची सगळ्या अकोला वासीची इच्छा आहे, तरी बी मागणी आहे। आणि त्या हिशोबानं आयुक्त साहेबांनी आणि महानगरपालिका शासनाने याच्यावर दखल घेऊन 2 दिवस आड पाणी पुरवठा करावे, हे आमची विनंती आहे। अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील उगवा गावा हे जवळपास 15,000 लोकसंख्येचे गाव आहे। या गावात 64 खेडी योजनेतून 1 ते 1.5 महिना पाणी मिळत नाही। गावातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने गावकरी दिवसभर शेतात असतात, त्यामुळे 1 महिन्यानंतर मिळालेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवतात। पाणी चोरीच्या घटना घडायला लागल्यामुळे नागरिकांनी सतर्कता म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवावे लागते। एवढंच नाही तर गावात पाणी नाही म्हणून तरुणांना लग्नासाठी मुली सुद्धा मिळत नसल्याची शोकांतिका गावकऱ्यांनी बोलून दाखवली। 1.5 महिना आमच्या गावात नळ येत नाहीत। आम्हाला शेतावर कामाला जावं लागते, प्यायच्या पाण्याला कुलपं लावावं लागतात, पाणी चोरी जाते म्हणून कुलपं लावावं लागतात। आमच्या गावात 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी नळ या, हेच आमची आग्रहाची विनंती। माझ्या नातीचा वाढदिवस आहे म्हणून लवकर नळ या, सगळीले नळाचं दुःख आहे या गाव। गंगा कुठेच होत नाही पाण्याची, अर्ध्या घंट्याच्या वर नळही नसतात। 1.5 महिन्यातून पाणी येते, अर्ध्या घंट्याच्या वर नळ नसतात, पाणी गढूळ येते। 1.5 महिना पाणी पुरू शकते काय? विचारा कोणाले। जगात पोरी सुद्धा देत नाही कोणी पाण्याच्या दुष्काळामुळे पोरी कोणी देत नाही। पाण्याला कुलपं लावावं लागतात, पाणी चोरी जाते म्हणून कुलपं लावावं लागतात पाण्याले। आमच्या गावात पाण्यासाठी कोणी पोरी देत नाही। आमच्या गावातून 1.5-1.5, 2-2 महिने नळ येत नाहीत आणि आले तर घाण पाणी येते, म्हणजे असं प्यायही नाही वाटत ते पाणी, असं पाणी येते। आणि आमच्या गावात असं टँकर विकत घ्यायला लागते, तर कोणाची परिस्थिती असते कोणाची नसते। आणि आमच्या गावात हापसी करून दिली, पण ते पाणी म्हणजे हापसीला पाणी येत नाही, म्हणजे अशी भारी आहे की ते पाणी हापसलं जात नाही।
ते आमच्या गावात कपाटाला कुलप नाही, पण आमच्या पाण्याला कुलप आहे. टाकेले आमच्या पाण्याच्या, काऊन की पाणी आमच्या गावातलं चोरी जाते. राज्यात वाढत्या उन्हाने कहर केला आहे, तर दुसरीकडे भीषण पाणी टंचाईचे वास्तव समोर आलं आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई हा मुद्दा कायम असतो, मात्र तरीही सरकार आणि प्रशासन आपले कागदी घोडे नाचवण्यात वेळ मारून नेते. त्यामुळे जनतेला दरवर्षीच या समस्यांचा सामना करावा लागतो. आता तरी प्रशासन यावर लक्ष देईल का, असा प्रश्न उपस्थित होतोय.